देशाची राजधानी दिल्ली एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने हादरली आहे। 2012च्या निर्भया प्रकरणाच्या भीषण आठवणी आता पुन्हा ताज्या झाल्यात। उत्तर पश्चिम दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात एका 30 वर्षीय विवाहित महिलेवर चालत्या खाजगी स्लीपर बसमध्ये चालक आणि वाहकाने मिळून सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। ही घटना 11 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून पीडित महिला आपल्या कामावरून घरी परतत असताना हा अमानवीय प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला मंगोलपुरी येथील एका फॅक्टरीत काम करते आणि ती पितमपुरा येथील झोपडपट्टी परिसरात राहते। सोमवारी रात्री उशिरा ती काम संपवून घरी जाण्यासाठी निघाली असता सरस्वती विहार येथील बी ब्लॉक बस स्टँड जवळील ही दुर्घटना घडली। तिथे उभ्या असलेल्या एका खासगी स्लीपर बसच्या दरवाजाजवळ एका व्यक्तीला पाहून महिलेने केवळ वेळ विचारली होती, मात्र तोच क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक काळ ठरला। पोलिसांची कारवाई काय झाली आणि या घटनेचा घटनाक्रम काय आहे तो पाहूया। महिलेने वेळ विचारताच बसमधील नराधमाने तिला जबरदस्तीने बसच्या आत ओढलं आणि बस नांगलोईच्या दिशेने पळवू लागली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश नावाचा चालक आणि रामेंद्र नावाचा त्याचा मदतनीस या दोघांनी धावत्या बसमध्ये पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला। सुमारे 7 किलोमीटरपर्यंत ही बस राणीबाग आणि नांगलोई परिसरात फिरत होती आणि या दरम्यान पीडितेवर अत्याचार सुरू होते। अखेर तिला नांगलोई परिसरात सोडून आरोपी पसार झाले। मंगळवारी पहाटे 4:45 सुमारास नांगलोई पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देणारा PCR कॉल प्राप्त झाला, ज्यानंतर तातडीने तपासाची चक्र फिरवण्यात आली। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास राणीबाग पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला। पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि तिच्या जबाबाच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1), 70(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत रॉयल ट्रॅव्हल्स अँड कार्गोची ती बस जप्त केली असून उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे। या घटनेनंतर दिल्लीतील राजकारणही तापलं असून आम आदमी पार्टीने दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे। आप नेते सौरभ भारद्वाज यांनी या घटनेची तुलना थेट निर्भया प्रकरणाशी करत दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। भारद्वाज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की दिल्ली पोलीस आणि उपराज्यपाल रील बनवण्यात आणि खाण्यापिण्याच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित नाहीत। एका 30 वर्षीय महिलेला वेळ विचारण्याच्या बहाण्याने अपहरण करून चालत्या बसमध्ये 2 तास अत्याचार केले जातात आणि बस 7 किलोमीटर फिरत राहते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या घटनेचा निषेध करत म्हटलं की आपण निर्भया प्रकरणातून काहीच शिकलो नाही। ही घटना संपूर्ण समाजासाठी कलंक आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून CCTV फुटेज गोळा करण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देता येईल। या घटनेने पुन्हा एकदा मोठ्या शहरांमधील रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा आणि खासगी बसेसच्या अनियंत्रित हालचालींचा मुद्दा ऐरणीवर आणलाय।